स्मोकिंगची हॅबिट स्ट्रेसमुळे लागली की कशा? स्ट्रेसपेक्षा आय थिंक पिअर प्रेशरमुळे जास्ती. हो. काय असतं हे पिअर प्रेशर आणि पिअर स्मोकिंग? प्रेशरमुळे आता तुमचा ग्रुप आहे 5 लोकांचा, त्याच्यातली 4 लोकं करतायत, तुम्ही एकटेच आहात बाहेर. मग असं होतं की अरे काय नुसतं एकटा मी उभा राहतोय, असं एनियस धूर तर येतोय सगळीकडून, मग चला आपण पण हे करू. सो ते तसं करून करून आणि मग ते सेल्सच्या जॉबमध्ये आय थिंक थोडं स्ट्रेस पण होतं आणि मग ते ब्रेकमध्ये तुम्हाला तुमची ते स्ट्रेस असतो डिसिपेट होतो आणि तो ब्रेक कोइन्साइडेड दुसऱ्या लोकांचं हे. सो मे बी ते तसं वाटलं की ह्याच्यामुळे स्ट्रेस रिलीव्ह होतो आहे, पण ते तसं नव्हतं. सो आणि ते शेवटी ते आहेत ना, ते केमिकल जे असतात ते टाकलेलेच त्याच्यासाठी असतात, सो दॅट इट बिकम्स हॅबिट फॉर्मिंग. म्हणून मग ते मध्ये एक 4-5 वर्षाचा पिरियड होता जेव्हा बऱ्यापैकी हे झालं. मग फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली 2015मध्ये ॲस्थमा डिटेक्ट झाला. हो. एक व्हेरियंट अस्थमा नावाचा एक प्रकार होता. त्यात ते डॉक्टर होते, ते म्हणाले की त्या ॲलर्जीच्या कितीतरी टेस्ट असतात, 256 टेस्ट असतात, ते करत बसलास तर वेडा होशील, तुला ज्या ज्या गोष्टींमध्ये त्रास होतो त्या बंद कर. मग दिस वॉज वन ऑफ देम. म्हणून मग ती बंद केली आणि मग तेव्हापासून आय थिंक सोपं होतं का pretty स्मोकिंग much. सोडणं? एवढं नव्हतं, पण ठीक आहे, म्हणजे हेल्थ इज मोर इम्पॉर्टंट त्याच्यामुळे. कारण आपण ऐकतो, बघतो. नाही, मी असा हा नव्हतो, आय वॉज नेव्हर अ चेन स्मोकर, असं की नाही, माझं असं मे बी दिवसातनं 1-2 वगैरे असंच होतं, अच्छा. इवन ॲट द हे. त्याच्यामुळे ते असं ओके होतं. मग एवढं मला ते विड्रॉवल लोकांना वगैरे येतात आणि लोक वेडी वगैरे होतात, रिहॅबमध्ये वगैरे जावं लागतं, तशी काही वेळ आली नाही. कारण जे मनस्वी आर्टिस्ट असतात आपण बऱ्याचदा बघतो ना की त्यांना ते हायज आणि लोज ऑफ प्रोफेशन सहन होत नाहीत. सो बघतो ना आपण ते सकम टू ड्रग्ज हे ते वगैरे असं. तर कारण आर्टिस्ट हा माझ्या मते ना खूप वल्नरेबल असतो आणि कुठेतरी तो सेन्सिटिव्ह असतो, म्हणूनच त्याचं ते एक्सप्रेशन होतं नाही का? तर आर यू सेन्सिटिव्ह? सेन्सिटिव्ह आहे इन जनरल, म्हणून बऱ्याचशा गोष्टी ज्याचा त्रास होतो त्या अवॉइड करतो. विच म्हणजे कुठल्या? म्हणजे आता कधी कधी अशा लहान मुलांची वगैरे अवस्था बघितली ना की वाईट वाटतं खूप. आय डोंट नो इफ यू एव्हर व्हिजिटेड ऑर्फनेज. अशी लहान लहान अशी 2-2 दिवसाची बाळं वगैरे सोडून जातात लोक. ते असं बघितलं की मग असं एकदम काटा येतो की मला काहीतरी करायचं आहे, बट नाही करू शकत ते. आज एका मुलाची जबाबदारी ही खूप मोठी जबाबदारी असते ना. स्वतःचीच 2 मुलं आहेत, तीच मॅनेज करणं एक हे आहे. सो अशा मग सगळ्यांना गोष्टी हल्ली त्या ब्लॉक करायला लागलो मी. की आता फॅमिलीमध्ये कोणी समजा आजारी असेल ना, तर तेव्हा तिकडे गेलं की मग एकदमच मग ते डिस्टर्ब व्हायला होतं खूप. पण त्या गोष्टी अशा आहेत त्या तुम्ही अवॉइड पण करू शकत नाही, कारण एंड ऑफ द डे हॉस्पिटलाइज कोणी होतं त्या मॅनपॉवर लागते. सो एका पॉईंट नंतर तुम्ही नाही म्हणू शकत नाही. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आता सध्या मीच इतका बिझी झाल्यामुळे त्या गोष्टी आपोआप अवॉइड होत आहेत. पण अशा सगळ्या गोष्टी नाही. वेन इट कम्स टू वर्क, मी मगाशी सांगितलं तसं की यू कॅन हॅव दॅट ऑकेजनल ऑफ डे, सो लर्न टू टेक इट इन युअर स्ट्राईड अँड मूव्ह हेड. सो ते आता झालं आहे. आधीसारखं ते नाही आहे आता की शो खराब गेला तर एकदमच असं. मी आधी ना शो खराब गेला तर एकदा प्रायव्हेट इव्हेंट असेल, लेट्स से तुमचा 50th बर्थडे, तुम्ही मला बोलवलं, खराब शो गेल्यावर मी मेसेज करायचो, आय एम रिअली सॉरी, आय कुडंट मेक इट मेमोरेबल फॉर यू. आता माझं असतं की नाही ठीक आहे, म्हटलं आता काय. दॅट वॉज युअर जजमेंट, राईट? दॅट वॉज माय जजमेंट की मला कळतं आहे ना शो नाही लोकांना मजा आली किंवा हे झालं. बट आता ते सगळं आय थिंक आय मूड पास दॅट. आता ते नाही वाटत काही. आता एवढे खराब शोज जातही नाहीत जितके आधी. म्हणजे आधी 10तले 3 शो तरी असे हिट अँड मिस असायचे. आता थोडं ऑडियन्सचं एक अंडरस्टँडिंग, रीडिंग द रूम, हे सगळं थोडं आता यायला लागलं आहे. त्याच्यामुळे ते ऑडियन्स बघून साधारण कळतं. आणि आता काय झालं, थोडंसं फॉलोईंग वाढल्यामुळे थोडे आता हल्ली पैसे पण जास्ती चार्ज करतो. आणि मी एक बघितलं, जेव्हा जास्ती पैसे चार्ज करतात तर तुम्हाला सिरियसली घेतात पण. आधी जेव्हा 20 आणि 25 हजारात जेव्हा शोज करायचं ना, तेव्हा मी सांगितलेला सेटअप कधीच नसायचं तिकडे. आता जेव्हा जास्ती चार्ज करतो तेव्हा मग ते थिएटर स्टाईल सीटिंग हवं आहे, तर ते थिएटर स्टाईलच असतं. मग आता मी पण खूप हे झालं, मी लोकांना सांगतो, तू मला पैसे दिलेस ॲडव्हान्स, मला काही फरक पडत नाही तुझी लोकं हसली नाही हसली, तुझा शो खराब जाईल, म्हणून हे असं सेटअप पाहिजे. आणि प्लीज लीव दॅट टू मी, बिकॉज आय एम द प्रोफेशनल हिअर, आय नो व्हॉट वर्क्स फॉर माय. मग ते आता लोक करतात बरोबर गपचूप ऐकून. सो ते एक थोडं हे झालं, त्याच्यामुळेही थोडा फरक पडला आहे. एक एकदम असा पर्सनल प्रश्न की हे सगळं म्हणजे सुरू झालं हॉबी हे ते अनेक शोज, मग त्याच्यामुळे रात्री उशीर येणं, तर घरून खूप सपोर्ट असेल नाही का? येस, म्हणजे मी त्याच्याशिवाय शक्य नाहीये. आय थिंक जितकं माझं हे आहे तितकं आहे
ऑलमोस्ट लाईक एव्हरीथिंग टू माय वाईफ बिकॉज एक्झॅक्टली. ती पण खूप एका चॅलेंजिंग जॉबमध्ये आहे. ते करून पण विदाऊट एव्हर कंप्लेनिंग वेन आय एम अवे शी टेक्स केअर ऑफ द किड्स. आत्ता मी आय वॉज अवे फॉर 48 days. हो. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला 2 आठवड्यासाठी मी नव्हतो. ती सगळं मॅनेज करते. म्हणजे ती कधी अशी 2 दिवसासाठी जरी गेली ना तरी मीच नाही, मुलं पण आम्ही ना असे असे त्या ती यायच्या दिवशी आम्ही असे घड्याळ बघत ते फोनवर त्याची फ्लाईट ट्रॅक करत आम्ही बसलेले असतो की अरे आता कधी येईल कधी येईल. मग कधी कधी असं प्लेन मुंबईजवळ येतं, मग परत ते असं गोल गोल फिरत बसतं. तेव्हा ते इतकं असं ते त्याचं असं ते हे होतं ना, अनबेरेबल तो वेट होतो. पण माझं की यार मी असं 2 महिने ऑलमोस्ट 1.5 महिना मी जातोय, तू कसं मॅनेज करतेस आणि विदाऊट एव्हर कंप्लेनिंग ऑर क्रिबिंग. बिकॉज शी नोज की जर मी तिकडे असताना तिने जर मला सांगितलं ना की इकडे असं होतं इकडे तसं होतं आहे, मे बी आय विल लूज माय कंपोजर ओव्हर देअर. म्हणून मी येईपर्यंत मला काही एव्हरीथिंग इज फाईन. मग परत घरी आल्यावर मला कळलं अरे हे असं झालं होतं हे असं झालं होतं. सो आय थिंक शी इज अ रेअर ब्रीड. रेअर ब्रीड, अ वे बिगर पर्सन दॅन आय कॅन एव्हर बी. आणि आय थिंक ते तिच्या सपोर्टशिवाय नसतं झालं. कारण बरेचदा मी असं बघितलं आहे ना की मुलींना करू देत नाहीत आपल्या नवऱ्यांना काय हवं ते, किंवा अदर वे राऊंड ऑल्सो. नवरे पण आपल्या बायकोला करू देत नाहीत की नाही नोकरी कशी सोडणार, पैसे कुठून येतील, सॉरी. ऐकलं असतं तू, तिने असं केलं असतं ऐकलं असतं का नाही तुम्ही? पण ती तशी नाहीये म्हणूनच लग्न केलं ना तिच्यावर इन द फर्स्ट प्लेस. असं नाही, ते So, एक ती स्वभाव नुसती कळतो. लग्नाला खूप वर्ष झाली पण नाही सो वी न्यू इच अदर फॉर ऑलमोस्ट 9 years बिफोर यू गॉट मॅरिड. रिअली कसं Yeah, काय कुठे जमलं? सो 2002 मध्ये वी हॅड अ कॉमन फ्रेंड आणि मग त्याच्यामुळे आम्ही हे भेटणं एवढं नाही व्हायचं. बट वी यूज टू लाईक चॅट अ लॉट त्यावेळेला. ते याहू मेसेंजर होता, मग गुगल हे होता, मग फोन आला नंतर, मग SMS आले त्याच्यानंतर आणि हे सगळं. सो वी आर लाईक इन टच असं आहे. 2007 नंतर आय थिंक बऱ्यापैकी बोलणं वगैरे वाढलं आणि मग 2010 वॉज वेन मी लाईक ऑफिशियली स्टार्टेड डेटिंग असं आहे. कोणी केलं प्रपोज? आय थिंक ते मीच कंटिन्युअसली विचारत होतो. वन फाईन डे शी यील्डेड की बट आय थिंक हां सो ओळखत होतो एकमेकांना. सो वी न्यू समवेअर दॅट द वेवलेंथ वॉज मॅचिंग. आणि आधीपासून आमचं असं त्या बाबतीत वी आर व्हेरी चिल. म्हणजे वी बोथ ऑफ अस वी आर व्हेरी ॲम्बिशियस बट नॉट मनी माइंडेड. सो वी वर्क फॉर आर जॉय आर प्लेजर, वी डोंट वर्क फॉर द मनी. सो बरेचदा लोक असे असतात ना की ते सोडून स्विच करतात कुठे जास्ती पगार मिळतोय म्हणून. ते माझं पण नाही आणि तिचं पण नाही. ह्या कामात मजा आहे, ते विल डू.